Hello students, we are learning our first chapter, Natural Resources, Air, Land and Water. This is our third video. In our previous video, we have learned what is meant by the natural resources. In this part, we are going to learn about the air, one of the natural resource, air. Observe and discuss. What is the similarity in the three pictures given below? On this page, page number 3, they have given you three pictures. And what is the similarity in the picture? In first picture, we can say the chimneys of industrial areas which are producing smoke or which are emitting smoke in the atmosphere. In the second picture, we can see the smoke producing by the vehicles, and in the third picture, we can see the smoke producing by the fire. So, the similarity in these pictures given is the smoke producing by the various means, by fire or by the vehicles or by the chimneys. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, धुराचं होणारी प्रोडक्शन किंवा निर्मिती, वेगवेगळ्या कारणामुळे धूर कसा प्रोड्यूस होतो किंवा कसा निर्माण होतो हे त्यांनी दाखवले. इंडस्ट्रियल एरिया, ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात किंवा कारखाने असतात त्याच्या धुराड्यातून फार मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असतो. नॉर्मली जे व्हेकल्स किंवा वाहनं आपण वापरतो त्यामधून फार मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. तसंच तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवले की आग आहे, फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आग, ज्याच्यामधून सुद्धा खूप जास्त धूर बाहेर पडतो. ऑल द अबव पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. तर हे जे पिक्चर आहेत ते काय दाखवतात, तर वेगळ्या वेगळ्या एजन्सीजमधून किंवा कारखान्यामधून फार मोठ्या प्रमाणात जे काही धूर निघत असतो किंवा धुराचं प्रोडक्शन होत असतं, द इमिशन of a smoke. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of a air. This is called air pollution. तर काय होतं, हा जो स्मोक प्रोडक्शन आहे किंवा हा जो तयार होणारा धूर आहे तो सरळ वातावरणात मिसळतो. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर, हा सरळ वातावरणामध्ये मिसळतो आणि डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अ एअर. वी नो दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ अ व्हेरियस गॅसेस. तर हा धूर काय करतो, सरळ वातावरणात मिसळतो आणि त्याचे जे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यातला बॅलन्स आहे तो बिघडवतो. आणि मग हे जे वातावरण आहे किंवा ही जी हवा आहे ज्याच्यातला बॅलन्स बिघडलेला आहे किंवा अननेसेसरी असणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत, गरजेच्या नसणाऱ्या किंवा हार्मफुल, तर ह्या स्टेजला आपण किंवा ह्याला आपण एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण असं म्हणतो. Harmful gases are given out through combustion of a fuel in a vehicle and the big industries, and also through incomplete combustion of the fuel like a wood and a coal. Harmful gases म्हणजे काय, तर असे ज्याला आपण विषारी वायू किंवा जे आपल्यासाठी धोकादायक आहेत असे वायू म्हणू शकतो. तर ते कशामुळे तयार होतात किंवा कशामुळे निर्माण होतात, तर कंबशन ऑफ अ फ्युएल इन अ व्हेकल्स, इंधनाचं जे ज्वलन होत असतं व्हेकल्समध्ये किंवा वाहनांमध्ये. कंबशन म्हणजे ज्वलन, तर इंधनाचं जे ज्वलन होत असतं किंवा मग बिग इंडस्ट्रीज, मोठमोठ्या कारखान्यांमधून सुद्धा धुराची निर्मिती होते. अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ अ फ्युएल लाईक अ वूड अँड अ कोल. वूड, लाकूड आणि कोळसा ह्याचं जे ज्वलन करतो आपण त्याचं इनकम्प्लीट किंवा अर्धवट जळल्यामुळे त्यातून सुद्धा धुराची निर्मिती होत असते. हे तिन्ही कारणं आहेत की harmful gases are given out through combustion of fuels, big industries and a incomplete combustion of a wood and a coal. As a result, air pollution is increasing day by day. ह्या सगळ्याच गोष्टी खूप रेग्युलर आणि खूप मोठ्या प्रमाणावर रोज सुरू असतात. इंडस्ट्रीज ह्या कंटिन्यू सुरू आहेत, रस्त्यावरच्या वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच वूड आणि कोल ह्याचंसुद्धा जे ज्वलन आहे ते कंटिन्यू सुरू आहे आणि त्यामुळं काय होतं आहे, तर एअर पोल्युशन किंवा हवेचं प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ अ फ्युएल्स. इंधनाचं जे ज्वलन होतं त्यामुळे हवेमध्ये कोणकोणते हार्मफुल सबस्टन्सेस किंवा विषारी वायू सोडले जातात किंवा रिलीज केले जातात. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. तर हे सगळे वायू आहेत जे वातावरणामध्ये मिसळले जातात वातावरणात धूर मिसळण्यामुळे आणि ते आपल्याला हार्मफुल असतात किंवा धोकादायक असतात. ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल,
ओझोन इज अ लेअर विच इज अ प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फिअर, जी स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट असते, अँड विच इज नोन ॲज अ प्रोटेक्टिव्ह शेल. तर वाय इट इज कॉल्ड ॲज अ वाय इट इज नोन ॲज अ प्रोटेक्टिव्ह शेल वी आर गोइंग टू लर्न. देर इज अ लेअर ऑफ ओझोन O3. We know that oxygen O2 is present in atmosphere which we use for the respiration. आपण ऑक्सिजनचा वापर करत असतो श्वसनासाठी, जो हवेमध्ये प्रेझेंट असतो. ओझोन is also a compound of oxygen, we can say, or it's a oxygen itself, but it is having 3 atoms of oxygen. हे ओझोन जे आहे हा सुद्धा ऑक्सिजनच आहे, पण ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 2 शिवाय म्हणजे 2 नसतात तर 3 अणू असतात. गॅस, देर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. आता तुम्ही स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय हे शिकला असाल तुमच्या आधीच्या क्लासमध्ये, नसेल तर हे तुम्हाला जॉग्रफीमध्ये किंवा सायन्समध्ये येण्याचे चान्सेस आहेत, मोस्टली जॉग्रफीमध्ये. तर ॲटमॉस्फिअरचे काही थर असतात, वातावरणाचे काही थर आहेत जमिनीपासून, स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, लिथोस्फिअर, आयनोस्फिअर. तर ह्याच्यामधला जो स्ट्रॅटोस्फिअर आहे त्याच्या लोअर पार्टमध्ये किंवा खालच्या बाजूला ओझोनची लेअर किंवा ओझोनचा थर प्रेझेंट आहे. ओझोन गॅस इज नॉट डिरेक्टली यूजफुल फॉर द सर्वायवल ऑफ अ लिव्हिंग थिंग्स, येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण श्वासोच्छ्वासासाठी ऑक्सिजनचा वापर करतो, आपल्या श्वसनासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो. ओझोन हा जो आहे तो सुद्धा ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे, तो सुद्धा ऑक्सिजनच आहे. पण ओझोनचा आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही आपल्या सर्वायवलसाठी किंवा आपल्या श्वास घेण्यासाठी आपण ओझोनचा वापर नाही करू शकत. पण तरीही ओझोन हा जो आहे तो आपल्यासाठी फार युजफुल आहे. म्हणजे हाय अल्टिट्यूडवरती असणारी ओझोनची जी लेअर आहे ती एका प्रकारे आपलं आणि पृथ्वीचं संरक्षण करत असते. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर अ लिव्हिंग थिंग्स. आपल्याला माहिती आहे की सूर्य हा आगीचा गोळा आहे असं आपण म्हणतो. खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होत असते सूर्यावरती, सूर्याच्या पृष्ठभागावरती, आणि त्यातून जे बाहेर पडणारे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत जे लिव्हिंग थिंग्ससाठी खूप हार्मफुल असतात किंवा ते आपल्याला सहन होण्यापलीकडचे आहेत. तर द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दिस रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज अ प्रोटेक्टेड. तर हा जो ओझोन गॅसचा लेअर आहे पृथ्वीच्या भोवती असणारा, तो काय करतो तर सूर्यापासून येणारे हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत किंवा ज्याला अतिनील किरणं असं म्हणतात, त्यांना ॲब्झॉर्ब करून घेतो आणि त्याच्यामुळे त्या अतिनील किरणांपासून किंवा अल्ट्राव्हायोलेट रेजपासून पृथ्वीचं संरक्षण होतं. लाईफ ऑन अर्थ इज अ प्रोटेक्टेड. द ओझोन लेअर इज अ डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक अ कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन यूज्ड इन एअर कंडिशनर्स अँड अ रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर. तर ही जी ओझोनची लेअर आहे ती डिस्ट्रॉय होऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते. कशामुळे तर कार्बन टेट्राक्लोराइड हा जो वायू आहे किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन जो रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर्समध्ये यूज केला जातो. तर ह्या काही वायूंमुळे ही ओझोनची जी लेअर आहे ती डिस्ट्रॉय होऊ शकते. आणि ह्या ओझोन लेअरचं डिस्ट्रॉय होणं हे पृथ्वीवरील सर्वच सजीवांसाठी किंवा ऑल लिव्हिंग थिंगसाठी खूप हार्मफुल आहे. कारण ती लेअर ॲज अ प्रोटेक्टिंग शेल वर्क करते आपल्यासाठी, आणि सूर्यापासून येणारे जे काही हार्मफुल रेज आहेत ते त्या लेअरमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात, जे आपल्यापर्यंत डायरेक्टली पोचत नाहीत. इन केस जर ती शेल आहे ती डिस्ट्रॉय झाली किंवा नष्ट झाली तर मग आपल्याला डायरेक्टली त्या अल्ट्राव्हायोलेट रेजचा सामना करावा लागेल, विच इज अ व्हेरी हार्मफुल फॉर ऑल द लिव्हिंग थिंग्स. The 16th of September is celebrated as a Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. तर अशी ही ओझोन लेअर जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्सबद्दल आपण सगळ्यांना अवेअर करू शकू किंवा त्याचं जे काय आहे महत्त्व ते लोकांना कळावं, म्हणून मग 16th सप्टेंबर हा जो दिवस आहे तो ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून पूर्ण वर्ल्ड वाईड, पूर्ण जगभरामध्ये सेलिब्रेट केला जातो. ओझोन प्रोटेक्शन डे. डू यू नो इन मेट्रोपॉलिटन
cities like a Mumbai, Pune or a Nagpur, boards are displayed at the place of a heavy traffic to show the proportion of the various constituents of the air at that place. तर तुम्हाला माहीत आहे का, काही ज्या मेट्रो सिटीज असतात किंवा महानगरं असतात, आपण असं म्हणू मुंबई, पुणे, नागपूरसारखी, तिथे काय केलेलं असतं, तर वेगळे वेगळे बोर्ड जिथे हेवी ट्रॅफिक असतं किंवा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, तिथे प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस कन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर, हवेचे जे वेगळे वेगळे कन्स्टिट्युएंट आहेत किंवा हवेचे जे वेगळे वेगळे घटक आहेत त्याचं प्रपोर्शन किंवा प्रमाण दाखवणारे बोर्ड जे असतात ते डिस्प्ले केलेले असतात. वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. आणि त्याच्यातून काय होतं, तर हवेचे जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत किंवा जे धोकादायक घटक आहेत, विषारी घटक आहेत, आपण त्याचं प्रमाण बघू शकतो. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ देअर वर नो एअर ऑन द अर्थ. तर आता तुम्हाला तुमचा ब्रेन वापरायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आणि या गोष्टीचा विचार करा की जर पृथ्वीवरती हवा नसती किंवा ॲटमॉस्फिअर नसतं तर मग काय झालं असतं. अर्थातच आय विल गिव यू द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. बट टिल यू थिंक ऑन इट अँड ट्राय टू गिव द आन्सर. आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.